मुंबईच्या लोकल वाहतुकीकडे मुंबईची पहिल्याच पावसामध्ये अक्षरशः दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं। तुफान पावसाचा मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकलला मोठा फटका बसला। सकाळी तिन्ही मार्गावरची लोकल ठप्प झालेली होती। त्यानंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आणि मुंबई लोकल हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली। मात्र अजूनही लोकलचं वेळापत्रक काहीसं विस्कळीत असल्याचं पाहायला मिळतंय। मध्य आणि हार्बर लोकल अजूनही तितक्याच उशिराने धावतात। तर पहिल्याच पावसामध्ये मुंबईच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला आणि अर्थातच लोकल प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। तर मध्य आणि हार्बर लोकलची सध्याची काय परिस्थिती आहे, मुंबईतल्या लोकलची नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया। त्यासाठी आमचे दोन प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर जोडले गेलेत, सीएसटी रेल्वे स्टेशनवर आहेत, आणि त्याचबरोबर मनशी पाठक आमचे प्रतिनिधी दादर रेल्वे स्टेशन। हे दोघे आमचे प्रतिनिधी अशा ठिकाणी ज्या ठिकाणी खरं तर मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे एकत्रित येतात। लांब पल्ल्याच्या गाड्यांचं या ठिकाणी जंक्शन आहे। पण जाणून घेऊया काय नेमकी स्थिती आहे। सगळ्यात आधी आपण जाऊया कपिलकडे। कपिल, आज सकाळपासून मुंबईकर प्रवाशांना लोकलने जे प्रवास करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस हा मनस्ताप देणारा ठरलेला आहे। विशेषतः मध्य रेल्वेची वाहतूक तर 2 ते 3 तासांपर्यंत सुद्धा किंबहुना रेंगाळत चाललेली होती। आता खरं तर चाकरमानी घरी जाण्याची वेळ आहे, कार्यालयीन वेळा आता सुटलेल्या आहेत। काय नेमकी सध्याची परिस्थिती आपल्याला दिसतेय? नक्कीच खरं तर अजूनही रेल्वे लाईन म्हणजे आपण जीवनवाहिनी बोलतो आपली मुंबईकरांची, ती रुळावर आली नाही असंच आपण बोलू शकतो। अजूनही अर्धा तास ते 30 ते 40 मिनिटं रेल्वे गाड्या ह्या लेट आहेत। ह्या आता तुम्ही बघू शकता चाकरमानी निघालेल्या घरी। सकाळी जेव्हा चाकरमानी घरातनं बाहेर पडले होते तेव्हाही गर्दी होती आणि आत्ताही ह्या सीएसटी स्टेशनवरती प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते आणि ही चाकरमान्यांची गर्दी आहे। आणि हा चाकरमानी कधी घरी पोहोचेल ह्याचा आता नेम नाही आहे, कारण की गेली पुढचे 8 तास आहे ते 8 तास रेड अलर्ट दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर अजून पाऊस पडला तर नक्कीच अजूनही या जी आपली जीवनवाहिनी आहे याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे एकंदरीतच आत्ता 30 ते 40 मिनिटं गाड्या लेट आहेत, तर पुढे मग अजून वाढू शकतो, तो हा वेळ वाढू शकतो। एकंदरीतच रेल्वे प्रशासनाशी जेव्हा आपण बोललो तेव्हा हार्बर लाईन असेल सेंट्रल लाईन असेल या दोन्हीकडे आम्ही सज्ज झालेले आहोत। जे पंपिंग स्टेशन्स आहेत आमचे ते चालू केलेले आहेत। कुठेतरी हवामान खातं आणि रेल्वे प्रशासन ह्याच्यामध्ये कुठेतरी दुरावाद दिसला। या सर्व गोष्टींमध्ये हवामान खात्याने जे सांगितलं, जे काही इन्स्ट्रक्शन दिले होते त्यापेक्षाही जास्त पाऊस आज झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी तारंबळ रेल्वे प्रशासनाची उडाली असं त्यांचं मत समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीतच रेल्वे प्रशासनाने आता तयारी दर्शवलेली आहे का येणाऱ्या 8 तासामध्ये जो चाकरमानी आहे तो व्यवस्थित घरी जाईल। परंतु पाऊस किती पडतो आणि नंतर रेल्वे प्रशासन कशा प्रकारे काम करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया। काका, किती त्रास होतो पावसामध्ये? खूप सकाळी ऑफिसला यायला उशीर झाला, परत ट्रेनमध्ये पाणी भरलं होतं, रस्त्यावर पाणी होतं। महाराष्ट्र शासन लक्ष नाही आहे, रेल्वेचे प्रॉब्लेम चालले आहेत, रेल्वेने पण लक्ष दिलं नाही। मस्जिद बंदरजवळ 1 तास ट्रेन थांबली होती। हार्बर लाईनचे मोठे प्रॉब्लेम चालले आहेत सध्या। याकडे महाराष्ट्र शासन आणि रेल्वे प्रशासन लक्ष द्यावं ही विनंती आम्हाला कळकळीची विनंती आहे। किती त्रास होतो असा पाऊस होतो? खूपच त्रास होतो, शूज भिजले आहेत, हालत खराब आहे आमची। सगळे शूज सोडले आणि असेच भरपूर म्हणजे 25 अर्धा तास मिळत तरी झालाच, अर्धा तास तरी आम्हाला झालं। साधारण 1 तास लेट चालू आहे गाड्या, तरी 1-1.5 तास लेट आहे। आम्ही बाहेर गावून आलो, आम्हाला टेन्शन आहे की आम्हाला गाडी मिळते की नाही। पहिलाच पाऊस आहे, अजून 4 महिने काढायचे। ते त्यांचं काय गोंधळ आला, काय सरकारचं काय कळत नसं झालं आहे। घुटण्याभर पाणी आहे रस्त्यावर, मगाशी सायनला पूर्ण पाणी होतं। तयारी पूर्ण झाली अशी वाटत नाही? नाही, बिलकुल बी नाही। जर तयारी झाली असती तर लोकांना त्रास झालाच नसता। विशेष हे आहे की लोकांना त्रास होतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे नाही आहे। तर तयारी प्रशासनाची तयारी झाली अशी वाटतं का तुम्हाला? असं काहीच वाटत नाही आहे, कारण सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला हवं आहे। कारण प्रत्येक माणूस हा जीवा मुठीत धरून घर बाहेर पडतो कधी, परंतु काहीच सरकारला म्हणजे आपल्या नागरिकांबद्दल काही पडले नाही असं वाटतंय। कारण असं तुडुंब वातावरण हे पावसामुळे खूपच प्रत्येक वर्षी असू द्या, पण काहीतरी सुधारणा व्हायला हवी। सुधारणा ही पाहिजेच ना, नागरिकांना हेच पाहिजे।
नक्कीच एकंदरीतच रेल्वे प्रशासन असो किंवा BMC असो, जरी सांगितलं असेल की आम्ही सज्ज आहोत पावसासाठी, तरी कुठेतरी तयारी अर्धवट दिसते. अवकाळी जरी पाऊस असला तरी हवामान खात्याने अंदाज दिला होता की पाऊस पडू शकतो किंवा याच्या आधी पाऊस पडला होता, त्यामुळे तयारी दर्शवणं गरजेचं होतं. पण कुठेतरी रेल्वे प्रशासन कपिल, आपण ज्या लोकांबरोबर आता बोललो, जे रोज खरं तर हे सगळेजण लोकलमधून प्रवास करत असतात, ही सुधारणा कधी होणार असा जो मुंबईकरांचा प्रश्न आहे, मला वाटत नाही की ह्याला कोणी उत्तर देऊ शकेल. कारण लोकल प्रशासन हे नेहमी मुंबई महापालिकेकडे बोट दाखवतं, महापालिका प्रशासन नेहमीच हे रेल्वे वाहतूक प्रशासनाकडे याचं बोट दाखवतं. मात्र जे नाहक भरडले जातात ते प्रवासी असतात. आपण जाऊया मनशीकडे, मनशीकडून जाणून घेऊया दादरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे. मनशी, जसं मी मगाशी म्हटलं, सेंट्रल आणि त्याचबरोबर वेस्टर्न रेल्वेचं हे एक मध्य जंक्शन आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा इथे थांबतात. तुफान गर्दी दादरला नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आज विशेषतः सगळं लोकलचं वेळापत्रक गडगडल्यानंतर काय नेमकी परिस्थिती सध्या दादरमधली आहे, काय तिथे प्रशासनाच्या सूचना मिळत आहेत का, काय नेमकी घालमेल प्रवाशांच्या मनात आहे? अनुमावा, दिवसाची सुरुवात लोकल प्रवाशांची ही अर्थातच खराब झाली होती. मात्र सध्याचं दादर स्टेशनवरचं थेट चित्र तुम्हाला दाखवते आहे. वेस्टर्न रेल्वेचं हे चित्र आहे. आपण बघितलं की कपिलने आपल्याला CST स्टेशनवरचं चित्र दाखवलं, जे मध्य रेल्वेचं होतं. मात्र त्या मानाने आपल्याला पश्चिम रेल्वेवर बऱ्यापैकी सुधारणा बघायला मिळते. ट्रेन फार लेट नाही आहेत, साधारणतः 5 ते 6 मिनिटं ट्रेन लेट धावत आहेत. त्याच्यामुळे साधारणतः पश्चिम रेल्वेवर आपण दरवेळी जेव्हा दादरला संध्याकाळच्या सुमारास जितकी गर्दी बघतो तितकीच गर्दी सध्या सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे चाकरमानी जरी निघाले उशिरा असले घरातून पावसामुळे किंवा उशिरा पोहोचले असते ऑफिसला, तरी सुद्धा आता ऑफिसहून जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला फार काळजीची गरज नाहीये. तुम्ही कदाचित लवकर आणि वेळेवरती घरी पोहोचू शकाल. काही प्रवासी आपल्या सोबत आहेत. तू ऑफिसला वेळेवर पोहोचलास का आज? मी सकाळी ऑफिसला वेळेवरती पोहोचलो होतो, बट पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं. सो आम्हाला ऑफिसमध्ये म्हणजे जसा मेसेज आला की आज अलर्ट आहे, त्याप्रमाणे आम्हाला ऑफिसमध्ये पण सांगितलं की सर्वांनी लवकर निघायचं. जेवढे लांब जेवढे राहतात, विरार, डोंबिवली या साईडला जेवढे लांब राहतात, तर त्यांनी लवकरात लवकर निघावं असं ऑफिसमधूनही आम्हाला सांगण्यात आलं होतं. थोडक्यात अनेक कार्यालय ही लवकर सोडलेली आहेत. शासनाने सुद्धा एक शासन निर्णय जारी केलेला आहे. सध्या आपण बघतोय की लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर दाखल होता क्षणी जशी प्रवाशांची धांदल उडते ट्रेनमध्ये चढण्यासाठी, ही सध्या पश्चिम रेल्वेची लोकल आपण बघतो आहोत. आणि ही गर्दी बघतोय, अर्थातच मुंबईकरांना गर्दीचं फार वावडं नाहीये, गर्दी फार नवीन नाहीये. मात्र जेव्हा तुफान पाऊस असतो मुंबईत, जेव्हा रस्ते पाण्याने भरतात, जेव्हा स्टेशनवरती पाणी येतं, तेव्हा निश्चितपणे चिंतेची बाब असते. मात्र पश्चिम रेल्वेवर मध्य रेल्वेच्या तुलनेत परिस्थिती बऱ्यापैकी बरी असल्याचं चित्र सध्या तरी मला बघायला मिळतंय. अनुपमा, ठीक, धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. खरं तर मुंबईची लोकलची रेल्वे सेवा जी आहे ती अत्यंत चांगली असते. मात्र एकंदरीत सध्याची जी परिस्थिती आहे पावसाची, त्या दृष्टीनं काय नेमकं सगळं वातावरण आहे हे सगळं पोहोचवलं आमच्या दोन प्रतिनिधींनी. धन्यवाद तुमच्या दोघांचे दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मनश्री आणि कपिल राव तुमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तेव्हा पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे प्रभावित झालेली, यावर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. मात्र पहिल्याच पावसामध्ये लोकल प्रवाशांचे आज सकाळपासूनच प्रचंड हाल झाले. त्यामानानं पश्चिम रेल्वेवर सध्याची परिस्थिती बरी आहे, सुरळीत इकडच्या ट्रेन्स असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही तितकीच उशिरा सुरू आहे. हार्बर रेल्वे सेवा सुद्धा प्रभावित झालेली आहे आणि मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे, तीही आपण पाहूया. तर आज सकाळपासून लोकल प्रवाशांचे चांगलेच हाल झालेले. खरं तर रेल्वे सेवा विस्कळीत झाली तर संपूर्ण मुंबई ठप्प होते, अशा प्रकारची परिस्थिती असते. प्रवासी दररोज लाखो प्रवासी खरं तर मुंबईच्या या लोकलमधून प्रवास करत असतात. मात्र जर असा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, लोकल सेवा खोळंबली तर ठिकठिकाणी अडकून पडत असतात. अशावेळी प्रवाशांची प्रचंड मोठी गैरसोय होते. खरं तर मुंबईकरांच्या पाठीशी हा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. मात्र परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा झालेली नाही असंच दिसते. खरं तर आज मुंबईमध्ये कोसळलेला पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात पाऊस होता या वर्षीचा. अजून पावसाळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होण्याआधी पहिल्याच पावसात अशा प्रकारे आज मुंबई लोकल सेवेचे 3:13 वाजले.